नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय 11. यामध्ये गृहस्थाची दैनंदिन नित्यकर्म वगैरे त्यांनी दिलेली आहेत. काल आपण 7 प्रकारचे यज्ञ बघत होतो. 7 सोमसंस्था, हविसंस्था आणि पाकसंस्था. तर ते अशा आहेत की औपासन, अष्टकाश्राद्ध, पार्वणश्राद्ध, श्रावण, अग्रहायण, चैत्र आणि अश्विन मासातल्या पौर्णिमा हे सगळे 7 पाकयज्ञ संस्था आहेत. अग्न्याध्येय, अग्निहोत्र, दर्शपूर्णमास, अग्रयण, चातुर्मास्य, यज्ञपशुबंध आणि सौत्रामणी ह्या 7 हविर्यज्ञ संस्था आहेत. अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ, षोडशी, वाजपेय, अतिरात्र आणि आप्तोर्याम या 7 सोमयज्ञ संस्था आहेत. पूर्वी असे यज्ञ करण्याची पद्धत होती, त्याबद्दल ते आपल्याला सांगत आहेत की हे जे आहे हे धर्मकर्मांचा अधिकार सगळा धन आहे. त्यामुळे धन आपल्याला मिळवणं अत्यंत आवश्यक आहे गृहस्थाला, असं इथं ते सांगत आहेत. म्हणून मनुष्याने धनोपार्जनाचा यत्न करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे, असं हे और्व ऋषी सांगत आहेत. नित्यकर्म संपादन करण्यासाठी नदी, नद, तलाव, देवालयामधले विहिरी किंवा पर्वतामधले जे झरे आहेत तिथं स्नान करायचं. आताची परिस्थिती नाही आहे तशी, आता नळानेच पाणी येतं आपल्याकडे. पण काय सांगितलं होतं ते तरी आपण बघूया. किंवा विहिरीतून पाणी काढून मग त्याच्या शेजारी आपण स्नान करायचं. ही अजूनही काही ठिकाणी खेडेगावामध्ये पद्धत आहे. पूर्वी सगळ्या घरामध्ये अशी पद्धत होती. आणि जर जमिनीवर बसून स्नान करणं शक्य नाही तर आपल्या घरी, आपल्या न्हाणीघरातसुद्धा स्नान करायला हरकत नाही, पण ते विहिरीचं पाणी काढून. स्नान केल्यानंतर शुद्ध वस्त्र धारण करायला पाहिजे. देवता, ऋषीगण, पितृगण यांना त्या पाण्याने तर्पण करायचं. देवता आणि ऋषी यांच्या तर्पणासाठी 3 वेळा आणि प्रजापतीच्यासाठी 1 वेळेला पाणी सोडायचं. आपण विहिरीचं पाणी आणलेलं असतं ना ते. हे पृथ्वीपते, पितृगण आणि पितामहांची प्रसन्नता मिळण्यासाठी 3 वेळा हातून पाणी सोडायचं. आणि अशा प्रकारे प्रपितामह म्हणजे आपले पणजोबा त्यांनासुद्धा संतुष्ट करायला पाहिजे. आईकडचे आजोबा जे आहेत, मातामह, तसंच त्यांचे पिता आणि त्यांचे पिता यांनासुद्धा पितृतीर्थाचं जलदान करायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडचे 3 आणि आपल्या पत्नीकडचे 3. आता काम्य तर्पण आहे, त्याचं मी वर्णन करतो, ऐक राजा. हे जल आईसाठी असावं, हे आपल्या आजीसाठी आणि हे पणजीसाठी. नंतर गुरुपत्नी, गुरुंना, नंतर आपल्या मामाला, प्रियमित्राला आणि राजाला हे प्राप्त व्हावं असं म्हणायचं. हे राजन, हे आपण म्हणत सर्व प्राण्यांच्या हितासाठी देवांना वगैरे तर्पण करून आपल्या इच्छेनुसार जे काही आपण ठरवलेलं आहे तर त्यासंबंधी जलदान करायचं. आपला जो संकल्प असेल तसं. म्हणजे तर्पण कसं करायचं स्नान केल्यानंतर ते सांगतात. नंतर देवादीचं तर्पण कसं करायचं तर ते पण सांगतात. देव, असुर, यक्ष, नाग, गंधर्व, राक्षस, पिशाच, गुह्यक, सिद्ध, कूष्मांड, पशु, पक्षी, जलचर, स्थलचर आणि वायुभक्षक म्हणजे सर्प वगैरे अशा प्रकारचे जीव हे मी दिलेल्या पाण्याने तृप्त व्हावेत. म्हणजे इथं सर्व प्राणीमात्रांच्यावरती दया सांगितलेली आहे, त्यांना जल द्यायचं आहे.
एवढंच नाही तर जे प्राणी नरकामध्ये पडलेले आहेत आणि नाना प्रकारच्या यातना भोगत आहेत त्यांच्या तृप्तीसाठी सुद्धा मी जलदान करतो असं म्हणायचं आहे. म्हणजे केवढा व्यापक विचार आहे बघा. जे माझे बंधू आहेत किंवा अबंधू म्हणजे नातेवाईक नाहीत किंवा अन्य जन्मामध्ये माझे जे बंधू होते किंवा जे कोणी असतील ज्यांना माझ्याकडून पाणी हवं असेल तर त्या सर्वांना मी पाणी देतो. या पाण्याने ते परितृप्त होऊ देत. क्षुधा आणि तृष्णा यांनी व्याकुळ कोणताही जीव जरी असला तरी तो मी दिलेल्या पाण्याने हे तिलोदक जे आहे त्याने त्याला तृप्ती व्हावी. म्हणजे केवढं आपलं मन उदार आहे असं दाखवलेलं आहे त्याने. असावं किंबहुना हे त्याचं नित्यकर्म आहे सगळ्यांना पाणी देणं. हे नृप, अशा प्रकारे मी तुला काम्य तर्पणाचं निरूपण केलं ज्यामुळे मनुष्य सर्व संसाराला त्यातल्या सगळे प्राणीमात्रांना तृप्त करतो आणि हे अनघ अशा प्रकारे सर्व जगताची तृप्ती केल्यानंतर त्याला खूप पुण्य प्राप्त होतं. अशा प्रकारे जे मी सांगितलं वरती ते जीवांचं जे श्रद्धापूर्वक त्या जीवांना जो काम्यजल देतो ते झाल्यानंतर त्यांनी आचमन करायचं आणि मग सूर्यदेवाला तिलांजली द्यायची. ती तिलांजली अशा प्रकारे आहे. भगवान विवस्वानाला माझा नमस्कार असो. वेद वेद्य आणि विष्णूचं जे तेजस्वरूप आहे तसेच जगाला उत्पन्न करणारे आणि अतिपवित्र आणि कर्मांचे जे साक्षी आहेत त्याला सूर्यदेवाला मी नमस्कार करतो. त्यानंतर जलाभिषेक आणि फुलं नंतर धूप हे त्यांना दाखवायचं, निवेदन करायचं. दर्शयामी म्हणतो ना आपण तसं. आणि मग गृहदेव आणि इष्टदेवाचं पूजन करायचं. हे नृप, पुन्हा अपूर्व असं अग्निहोत्र करायचं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्रह्मदेवाला आणि त्यानंतर क्रमशः प्रजापती, गुह्य, काश्यप आणि अनुमती यांना आदरपूर्वक आहुती द्यायची. त्यानंतर जे हव्य राहतं त्याला पृथ्वी आणि मेघाच्या उद्देशाने म्हणजे ढगांच्या उदकपात्रामध्ये धाता आणि विधाताच्या उद्देशाने दाराच्या दोन्ही बाजूला आणि ब्रह्मदेवाच्या उद्देशाने घराच्या मधल्या बाजूला सोडायचं. म्हणजे हे जे उदक आहे राहिलेलं जे हव्य आहे म्हणजे आपण हवन करतो ती जे काही आपण करत असेल ते अशा प्रकारे ठेवायचं. हे पुरुष व्याघ्र आता मी दिक्पालगणांच्या पूजेचं वर्णन करतो, ऐक. हे जे आहे आहुती द्यायच्या आहेत ते इदं मम असं म्हणून द्यायच्या असतात. उद्या आपण पुढचा भाग बघूया. आपण 45 श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.